हॅलो स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण सुपर क्लास पायसेसचे सायलेंट फीचर्स बघितले होते आणि क्लासिफिकेशन चालू केलं होतं. त्यामध्ये दोन क्लास जे आहेत, कॉन्ड्रेक्टिस आणि ऑस्टेक्टिस, त्यामधले क्लास कॉन्ड्रेक्टिस आपण पाहिली होती. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लास ऑस्टेक्टिस पाहणार आहोत, जी दुसरी क्लास आहे सुपर क्लास पायसेसमधले. सो सुरुवातीला आपण क्लास ऑस्टेक्टिसचे सायलेंट फीचर्स बघूया. तर ऑस्टेक्टिस अंडर येणारे जे फिशेस असतात ते कसे असतात, त्यांचे स्केलेटन, एंडोस्केलेटन जो असतो तो बोनी असतो. एंडोस्केलेटन म्हणजे आतल्या साईडचा एक स्केलेटन, एक्झोस्केलेटन म्हणजे बाह्य आवरणचा स्केलेटन असतो तो. सो त्याचे जे एंडोस्केलेटन असतो तो कसा असतो, बोनी टाईप्स असतो. आणि त्याचे जे स्केल्स असतात ते टिनॉइड टाईप स्केल्स असतात. टिनॉइड किंवा त्याला आपण गॅनॉइड म्हणतो, पण जनरली गॅनॉइड आपण म्हणत नाही. एक्झाममध्ये लिहिताना सुद्धा आपण टिनॉइड स्केल्स असं लिहायचं. तर मोठ्या आकाराचे टिनॉइड स्केल्स त्याच्या बॉडीवरती प्रेझेंट असतात, जे क्लास ऑस्टेक्टिसच्या अंडर जे फिश येतात त्यांच्या बॉडीवर. परत त्यांचं जे माउथ असतं ते टर्मिनल असतं. जसं मी क्लास कॉन्ड्रेक्टिसचं सांगितलं होतं, ते खालच्या साईडला माउथ असतं ते सांगितलं होतं. तसं आता ऑस्टेक्टिसमध्ये जे माउथ असतं ते टर्मिनल म्हणजे समोरच्या साईडला असतं, पुढच्या साईडला असतं. आणि त्यामध्ये टीथ प्रेझेंट असतात, पण एनॅमल कॅप्स प्रेझेंट नसतात. मी तुम्हाला सांगितलं होतं कॉन्ड्रेक्टिसमध्ये जे फिश येतात त्यांना टीथ असतात, ते कसे असतात, एनॅमल कॅप्स असतात त्याला प्रेझेंट. आणि ऑस्टेक्टिसमध्ये एनॅमल कॅप्स प्रेझेंट नसतात टीथला. ओके. आणि माउथ टर्मिनल असतं. आता याच्यामध्ये जे गिल्स असतात ते कसे असतात, 4 पेअर्स ऑफ गिल्स असतात. आणि कॉन्ड्रेक्टिसमध्ये आपण बघितलं होतं 5 पेअर्स, बरोबर. आणि गिल स्लिट्स कवर्ड बाय अन अपरक्युलम. जे क्लास कॉन्ड्रेक्टिसमध्ये अपरक्युलम कवर नसतं, याला अपरक्युलम कवर असतं. म्हणजे बरोबर चेहऱ्याच्या साईडला जे आवरण असतं साईडला त्याला अपरक्युलम म्हणतात. त्या अपरक्युलमच्या आतमध्ये 4 पेअर्स ऑफ गिल्स असतात, गिल स्लिट्स, जे एका साईडला 4 एका साईडला 4 अशा 4 पेअर प्रेझेंट असतात. ओके. आणि याचं जे टेल असतं ते होमो सर्कल असतं. आणि कॉन्ड्रेक्टिसमध्ये जे फिशेस होतात त्याचं कसं होतं, हेट्रो सर्कल होतं. म्हणजेच काय, दोन्हीकडची बाजू टेलची एकसारखी नसते. पण याच्यामध्ये जे असतं टेल इज होमो सर्कल आणि रेअरलीच फक्त डायफी सर्कल असतं. ठीक आहे. अदरवाईज टेल इज होमो सर्कल. सो आणि नेक्स्ट कॅरेक्टर आहे जे कॉन्ड्रेक्टिसमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, क्लॅस्पर असतं मेलमध्ये. क्लॅस्पर म्हणजे काय, पेनिस. ओके. सो फिशमध्ये त्याला क्लॅस्पर म्हणतात. पण क्लास ऑस्टेक्टिसच्या अंडर येणारे जे फिश असतात त्याच्यामध्ये क्लॅस्पर हे काय असतं, प्रेझेंट नसतं मेलमध्ये. एअर ब्लॅडर कसे असते, नॉर्मली प्रेझेंट असते एअर ब्लॅडर या फिशेसमध्ये. देन देर आर नो स्पिरॅकल्स प्रेझेंट नसतात. मी जे तुम्हाला सांगितलं होतं स्पिरॅकल्स म्हणजे काय, क्लास कॉन्ड्रेक्टिसमध्ये जे येणारे फिश होते त्यामध्ये स्पिरॅकल्स प्रेझेंट असतात. डोळ्यासारखाच दिसणारे जे होल्स असतात 2, त्याला स्पिरॅकल्स म्हणतात. डोळ्याच्या बॅक साईडला प्रेझेंट असतात ते. आणि या ऑस्टेक्टिसमध्ये, क्लास ऑस्टेक्टिसमध्ये ते प्रेझेंट नसतात. आणि दे आर कोल्ड ब्लडेड वर्टेब्रेट्स. त्यांचं जे ब्लड असतं ते कसं असतं, कोल्ड टाईप असतं. हार्ट इज 2 चेंबर्ड. 2 चेंबर असतात हार्टला. ओनली 4 पेअर्स ऑफ आवर्टिक आर्चेस आर प्रेझेंट. आवर्टिक आर्चेसच्या 4 जोड्या प्रेझेंट असतात. स्क्रॉल वॉल इज ॲबसेंट इन इंटेस्टाईन. जे कॉन्ड्रेक्टिसमध्ये प्रेझेंट होतं ते याच्यामध्ये ॲबसेंट आहे. म्हणजे काय, स्क्रॉल वॉल. टेस्टेस आर सेपरेट, नॉट कनेक्टेड विथ किडनी. टेस्टेस जे असतात, अंडाशय जे असतात ते कसे असतात, सेपरेट असतात. ते किडनीला कनेक्ट नसतात. जनरली टेस्टेस जे असतात ते किडनीला कनेक्टेड असतात बाकीच्या क्लासमध्ये. सो यामध्ये ते कनेक्टेड नसतात. आणि हे ओव्हिपॅरस आहेत आणि सम आर व्हिव्हिपॅरस. म्हणजे मोस्ट ऑफ द फिशेस कम्स अंडर क्लास ऑस्टेक्टिस आर ओव्हिपॅरस टाईप्स अँड सम आर व्हिव्हिपॅरस. व्हिव्हिपॅरस हे काय हे समजून घ्या ठीकपणे. ओके. देन फर्टिलायझेशन जे असतं ते कसं असतं, एक्सटर्नल असतं, एक्सेप्ट फ्यू. म्हणजे काही जणांच्यामध्येच इंटरनल असतं. बाकी जनरली क्लास ऑस्टेक्टिस अंडर येणाऱ्या फिशचं जे फर्टिलायझेशन असतं ते एक्सटर्नल टाईप असतं. एग्ज आर मायन्यूट विथ लेस योक.
अंडी जे देतात ते कसे असतात मायन्यूट म्हणजे छोट्या आकाराचे असतात आणि योगचं प्रमाण त्यामध्ये कमी असतं. कैकम इज ॲबसेंट अँड देअर इज नो क्लोएका बट ॲनस इज प्रेझेंट. क्लोएका नसतं यामध्ये एक्सक्रेटरासाठी. सो एक्सक्रेटा बाहेर जाण्यासाठी काय असतं, ॲनस प्रेझेंट असतं क्लास ऑस्टिक्टिस अंडर येणारे फिशमध्ये. ओके, आता ऑस्टिक्टिस म्हणजे काय, बोनी फिशेस. मी जसं तुम्हाला सांगितलं बोनी एंडोस्केलेटन असतो यामध्ये. ओके, सो ऑस्टिक्टिस बोनी फिशेस ग्रुपड इंटू 4 ग्रुप्स. आता कुठले 4 ग्रुप्स आहेत तर लोब फिन्ड फिशेस, त्यामध्ये लॅटिमेरिया टाईप फिश येतात. लंग फिशेस, त्यामध्ये क्रिएटोडस, देन निओस सर्टेओडस, देन लेपिडोसिरन अँड प्रोटोप्टेरस. ग्रुप 3 गॅनॉइड फिशेस, त्यामध्ये पॉलिप्टेरस, ॲसिस्पेन्सर्स, देन पॉलिडॉन, अमिया आणि लेपिडोस्टियस. देन ग्रुप 4 रे फिन्ड फिशेस, त्यामध्ये ऑल मॉडर्न बोनी फिशेस येतात. ओके, सो क्लासिफिकेशन आपण बघूया. सो रोमर इन 1959 इन्क्लुडेड इलियास्मोब्रॅन्ची अँड होलोसेफॅली आर सब क्लासेस इंटू सिंगल क्लास कॉन्ड्रेक्टिस. तर सायंटिस्ट जे रोमर आहे त्याने 1959 साली क्लास कॉन्ड्रेक्टिस अंडर ज्या 2 सब क्लासेस येतात त्यांचा शोध लावला होता. त्यांची नावं दिली होती ते इलियास्मोब्रॅन्ची आणि होलोसेफॅली, विच वी हॅव ऑलरेडी सीन इन लास्ट चॅप्टर. बरोबर आहे, आपण लास्ट चॅप्टरमध्ये ते बघितलेले आहेत कुठले येतात ते क्लासिफिकेशन अंडर. देन regarding classification of fishes, he grouped all cartilaginous fishes in one class and also all bony fishes under a single class. तर कार्टिलेजिनस फिश आहेत ते आपण बघितले होते, ते कशामध्ये येतात, क्लास कॉन्ड्रेक्टिस अंडर. आणि आता जे बोनी फिश येतात ते क्लास ऑस्टिक्टिस अंडर येतात. ओके, सो क्लास ऑस्टिक्टिस त्याच्या सब क्लासेस कुठले आहेत, सार्कोप्टेरायजी आणि ॲक्टिनोप्टेरायजी. ओके, ह्या 2 सब क्लासेस आहेत क्लास ऑस्टिक्टिसच्या, जी क्लास सुपर क्लास पायसेस अंडर येते. सो सब क्लास जी सार्कोप्टेरायजी आहे त्याच्या अंडर 2 ऑर्डर येतात. त्या ऑर्डरचं नाव काय, क्रॉसोप्टेरायजी आणि डिप्नॉई. तर क्रॉसोप्टेरायजीमध्ये लॅटिमेरिया म्हणजे लिव्हिंग फॉझिल फिश येतो, जो लोप पावत चाललेला आहे. लिव्हिंग फॉझिल म्हणतात त्याला, लॅटिमेरिया म्हणजे खूप पूर्वीपासून तो जगत आहे आणि आत्ता त्याचं अस्तित्व धोक्यात आहे आणि टिकवून आहे. सो डिप्नॉय अंडर कुठले येतात, लंग फिशेस येतात. ओके, सो नेक्स्ट जी सब क्लास आहे ॲक्टिनोप्टेरायजी, ती जरा मोठी आहे. सार्कोप्टेरायजीमध्ये 2च ऑर्डर होत्या, यामध्ये 3 ऑर्डर असणार आहेत, त्या सुपर ऑर्डर. सुपर ऑर्डर 3 कुठल्या तर कॉन्ड्रोस्टेई, होलोस्टेई आणि टेलोस्टेई. कॉन्ड्रोस्टेईच्या अंडर परत 2 ऑर्डर येतात, त्या पॉलिप्टेरायफॉर्म्स आणि ॲसिपेन्सरीफॉर्म्स. देन सेकंड जी सुपर ऑर्डर आहे होलोस्टेई, त्याच्या अंडर 2 ऑर्डर येतात, तर कुठल्या त्या ॲमिफॉर्म्स आणि सेमी ऑनोटिफॉर्म्स. आणि टेलिओस्टेईच्या अंडर 15 ऑर्डर्स येतात. ओके, 15 ऑर्डर्स क्लास सुपर ऑर्डर टेलिओस्टेईच्या. सो आपण आता सुपर ऑर्डर टेलिओस्टेई बघणार आहे. ठीक आहे, सो सुपर ऑर्डर टेलिओस्टेई जे आहे त्यामध्ये येणारे फिश कसे असतात, स्मॉल माउथ ओपनिंग ॲट अँटेरियर टर्मिनस, म्हणजेच पुढच्या साईडला स्मॉल ओपनिंग असलेलं माउथ असतं त्यांच्यामध्ये. स्केल्स आर सायक्लॉइड, टिनॉइड ऑर ॲबसेंट. स्केल्स हे 2 प्रकारचे असतात, सायक्लॉइड, टिनॉइड, किंवा काही स्पेसिसमध्ये ॲबसेंट असतात. देन होमोसर्कल टेल प्रत्येक फिशमध्ये या टेलिओस्टेईच्या प्रेझेंट असते. टेलिओस्टेई सुपर ऑर्डरच्या अंडर येणाऱ्या फिशमध्ये होमोसर्कल टेल प्रेझेंट असते. देन अ हायड्रोस्टॅटिक स्विम ब्लॅडर युजली प्रेझेंट. हायड्रोस्टॅटिक लक्षात ठेवा, ही हायड्रोस्टॅटिक स्विम ब्लॅडर इम्पॉर्टंट कॅरेक्टर जे आहे टेलिओस्टेईचं, लक्षात असून दे तुमच्या. देन दीज आर ट्रू बोनी फिशेस. ओके, आणि द सुपर ऑर्डर टेलिओस्टेई हॅज फॉलोइंग 15 ऑर्डर. जसं वरती तुम्हाला दिलेलं आहे ट्रीमध्ये, सुपर ऑर्डर टेलिओस्टेईमध्ये 15 ऑर्डर्स येतात, म्हणजे ट्रू बोनी फिशेस. ओके, तर 15 ऑर्डर्स कुठल्या आहेत ते आपण नुसतं आज बघूया आणि उद्यापासून त्या ऑर्डर्सचं जनरल कॅरेक्टर्स वगैरे आणि त्याची माहिती आपण उद्याच्या क्लासमध्ये घेऊया. सो पहिली जी ऑर्डर आहे सुपर ऑर्डर टेलिओस्टेईच्या अंडर येणारी, ती म्हणजे क्लुपिफॉर्म्स, म्हणजे स्पाइक्स असलेले. देन स्कोपेलिफॉर्म्स, त्यामध्ये हार्पेडॉन नावाचा फिश येतो, त्याला बॉम्बे डक म्हणतात, किंवा आपण जनरल त्याला काय म्हणतो बरं, बोंबिल. सो बोंबिल हा फिश जो आहे तो स्कोपेलिफॉर्म्स
सुपर ऑर्डरमध्ये येतो. हा जनरली मुंबईच्या समुद्रामध्ये जास्त प्रमाणात आढळतो म्हणून त्याला नाव दिलेलं आहे बॉम्बे डक. त्याचं सायंटिफिक नेम आहे हार्पेडॉन. ओके. सो ऑर्डर 3 सिप्रिनिफॉर्म्स. त्यामध्ये 3 फिश येतात. ते जनरली म्हणण्यापेक्षा मोस्ट प्रमाणात जे तळे वगैरे लेक्स असतात, जे कृत्रिम तळे बांधून ज्यामध्ये मत्स्यपालन केलं जातं, त्यामध्ये पाळणारे 3 स्पेसीज जे आहेत, कटला, रोहू आणि कार्प, म्हणजे त्याला मृगल म्हणतात. सो या 3 स्पेसीज सिप्रिनिफॉर्म्स अंडर येतात, जी तिसरी ऑर्डर आहे. देन अँग्युलिफॉर्म्स. त्यामध्ये इल्स, सापासारखा असणारा जो फिश असतो, इल्स, अँग्युला किंवा म्युरेना म्हणजे मरे फिश. हे जे 3 फिश आहेत ते ऑर्डर अँग्युलिफॉर्म्समध्ये येतात. देन 5th ऑर्डर आहे बेलोनिफॉर्म्स. तर त्यामध्ये बेलोन फिश येतो, एक्झोसिटस येतो आणि हेमिरॅम्पस फिश येतो. त्याच्या डायग्राम्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. देन 6th ऑर्डर जे आहे ते सिग्नेथिफॉर्म्स. त्यामध्ये सी हॉर्स तुम्ही पाहिला असेल, समुद्रामध्ये आढळतो सी हॉर्स. घोड्यासारखं तोंड असतं आणि छोटा स्पेसीज असतो, आपल्या तळ हाता एवढा. देन फ्लूट फिश, बासरीसारखा फिश असतो. आणि पाईप फिश म्हणजे पाईपसारखा असतो. हे जे 3 फिश आहेत ते तुम्हाला ॲक्च्युली लोप पावत चाललेली प्रजाती आहेत या, पण त्या तुम्हाला NIOमध्ये पाहायला मिळतील. NIOमध्ये त्याचं संगोपन केलं जातं, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी गोवा. 2 वर्षापूर्वी जी आमची TYची ट्रिप गेली होती, गेल्या वर्षी, त्यावेळी मी TYच्या विद्यार्थ्यांना घेऊन गेलो होतो ओशनोग्राफी NIOमध्ये, आणि तिथे त्यांना पाईप फिश आणि सी हॉर्स दाखवले होते. ओके. सो ऑर्डर 7 ऑफिओसेफॅलिफॉर्म्स. त्याच्यामध्ये येणारं जे फिशचं नाव आहे ऑफिओसेफॅलस. त्याला स्नेक हेड फिश म्हणतात, सापासारखं त्याचं डोकं आणि तोंड असतं. देन ऑर्डर 8 सिम्ब्रॅकिफॉर्म्स. त्यामध्ये सिम्ब्रॅकस म्हणजे ईल येतो, सापासारखा असतो, त्यालाच ॲम्फिबोनस म्हणतात. देन ऑर्डर 9 मास्टेसेम्बिलिफॉर्म्स. त्यामध्ये मॅक्रोग्नॅथस फिश येतात. ऑर्डर 10 पर्सिफॉर्म्स. त्यामध्ये ॲनाबस फिश येतो, त्यालाच क्लिम्बिंग पर्च म्हणतात ॲनाबस फिशला. ऑर्डर 11 स्कॉर्पिनिफॉर्म्स. त्यामध्ये स्कॉर्पियन फिश येतात. स्कॉर्पियन फिश तुम्ही पाहिले असतील, जे मत्स्य जे हे असतात, टँक असतात, फिश टँक, किंवा मत्स्यालयामध्ये जर तुम्ही कधी गेला असाल रत्नागिरीला, तर तिथे तुम्हाला ते पाहायला मिळतील स्कॉर्पियन फिश. देन प्लिरोनिक्टिफॉर्म्स. त्यामध्ये सोल फिश येतात, म्हणजे ते फ्लॅट फिश असतात आणि समुद्राच्या तळभागाला म्हणजे तळावरती ते जगतात, सरपटणारे फिश असतात. त्यांना काय म्हणतात? सोल फिश म्हणतात. कोकणी भाषेत त्याला लेप्पी फिश म्हणतात. देन ऑर्डर 13 इकेनिफॉर्म्स. त्यामध्ये इकेनिस म्हणजे सकर फिश येतात. त्यांचं तोंड जे असतं ते सकर टाईप असतं, गोल असं होतं, खालच्या साईडला असतं आणि सक करून ते खायचं काम करतात. खाण्याची त्यांची पद्धत जी आहे ती सकिंग टाईपची आहे. सो त्यांना सकर फिश म्हणतात. सो ऑर्डर 14 टेट्रॅडोंटिफॉर्म्स. तर त्यामध्ये टेट्रॅडॉन फिश येतो, डिडॉन फिश येतो आणि ऑस्ट्रेसियन फिश येतो. आणि ऑर्डर 15 जे आहे ती लोफेलिफॉर्म्स. त्यामध्ये लोफियस, अँटेनियारिस म्हणजेच अँगलर फिश. सो यामध्ये जे इन ब्रॅकेट जे फिशची नावं दिलेली आहेत बघा, क्लिम्बिंग पर्च, स्कॉर्पियन फिश, सकर फिश, तुम्ही गुगलमध्ये जाऊन ते बघू शकता ते कसे दिसतात. आणि जरी नाही बघितलं तरी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला त्या फिशचे डायग्राम्स वगैरे मी पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. ओके. सो दॅट इज फॉर टुडे लेक्चर. थँक्यू.